यात आईच्या साड्या आहेत, काकूच्या आहेत आणि माझ्या सुद्धा आहेत. काका, भाऊ, संपदा, आशू सगळ्यांचे कपडे लॉन्ड्रीला टाकायचे आहेत. कळलंय? जमणार आहे? अच्छा, टाकायचे म्हणजे त्या लॉन्ड्रीवाल्याला जाऊन द्यायचे ना? अगं तुला काही ही वस्ती वाटते का? देसाई घराणं आहे हे. इथे लॉन्ड्रीवाला स्वतः येतो, कपडे घेऊन जातो आणि पुन्हा इस्त्री करून आणूनही देतो. आपण फक्त त्याला हे कपडे द्यायचे असतात बस. अच्छा, अजून एक प्रश्न आहे पण. आहेच का अजून? विचारा. म्हणजे या घरातले असे रोजच्या वापरातले कपडे आपण सगळे बाहेर धुवायला देतो का? हसायला काय झालं? मी जोक मारला? नाही नाही, म्हणजे मला ना कळत नाही तुझ्याशी कसं आणि कुठल्या भाषेत बोलायचं ते. जाऊ दे. बरं, हे सगळे दिव्या आणि आशूच्या लग्नातले कपडे. सॉरी, तुला वाईट वाटलं असेल ना? हे म्हणजे दिव्या आणि आशूचंच लग्न होणार होतं ना. हां, ती पळून गेली म्हणून. पण ते जाऊ दे, ते महत्त्वाचं नाहीच आहे. महत्त्वाचं हे आहे की हे कपडे तुझ्या आणि आशूच्या लग्नातले आहेत. सो नवीन कपडे आहेत, रोज कुणी घालत नाही, त्यामुळे कार्यक्रम असेल तर कधीतरी घालतात. मग हे कपडे घरात धुता येत नाही ना, त्यामुळे लॉन्ड्रीला टाकायचे असतात. सो आपण हे लॉन्ड्रीला देऊया. म्हणजे नेहमी मीच काम करते हे, पण आता तू कर, तुला पण माहीत असायला हवं. त्याला सगळं माहिती आहे, कुठले कपडे ड्रायक्लीन करायचे आहेत, कसे धुवायचे आहेत. तुला फक्त हे कपडे वेगळे करून द्यायचे बस. पण पांढरे कपडे वेगळे काढ, म्हणजे एका कपड्याचा डाग दुसऱ्या कपड्याला लागता कामा नये. जर कपडे खराब झाले ना तर आई अशी चिडेल ना. तुला कळलंय ना काय करायचंय? म्हणजे करशील ना? हो, करते करते मी. बघू, कर मग. मी आलेच. म्हणजे ही चव ना बाहेर कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही. तुमच्या हाताला काय चव आहे? नाही, खरंच खूप सुंदर झालंय. अगं कधीपासून मी ही टेस्ट मिस करत होते आणि मला लगेच कळलं हे तूच केलंस. भारी झालंय. खरंच सीता, तुझ्या हाताला ना खरंच फार सुंदर चव आहे. शिवा, पण मला वाटलं होतं की तू बनवशील आज ब्रेकफास्ट. नाही भाऊ, म्हणजे मला नाही जमत अजून आईंसारखं, पण मी करीन प्रयत्न हळूहळू. अगं जमेल ग, जमेल. आणि असं लगेच कोणाला जमतं का? तुलाही जमेल हळूहळू. उर्मिला, स्वयंपाक ही काही सोपी गोष्ट नाहीये, कला आहे ती. प्रत्येकालाच नाही जमत. जसं मी या घरात आल्यावर तू मला शिकवलंस ना, तसं शिवालाही शिकव. हळूहळू शिकेल ती. उर्मिला, तू या घरात आलीस तेव्हा तुला 4 गोष्टी आधीपासून माहित होत्या. मी फक्त तुला दिशा दाखवायचं काम केलं. आणि मुळात आवड असायला लागते, गुण असायला लागतात. मुळात गुण नसतील तर गोष्टी अशा ओढून ताणून आणून जमवणं अशक्य आहे. सीता, अशक्य असं काहीच नसतं. आता आशूला सुद्धा बिझनेस सांभाळणं किती अवघड जात होते, पण त्यानं शिवाच्या मदतीनं ते केलंच ना. तसंच शिवाला तू मदत केलीस तर तिला स्वयंपाकही काही जड नाही. एक मिनिट भाऊ, मीही त्यात तितकेच कष्ट घेतले. आय मीन, तिने केली आहे मला मदत, पण माझंही त्यात योगदान खूप होतं. ती नसती तर मला जमलंच नसतं असं नाही, मला जमलं असतं. नाही नाही आशू, तुला कळलं नाही भाऊ काय म्हणतायत ते. तुला जमलंच नसतं असं नाही म्हणत आहेत ते. म्हणतायत की शिवाने तुला दिशा दाखवली. तसं वहिनीने उर्मिलाला दिशा दाखवली. थांबा, तुम्ही सगळे थांबा. हे सगळं काही होणार नाही आणि हा विषय कधी संपणार नाही. भाऊ, मुळात ना शिवामध्ये शिस्त आणावी लागेल. नाही तरच ती आईला फॉलो करू शकेल ना. खरं आहे. आता शिस्तच नाही म्हटल्यावर कसं जमेल हिला?
अगं म्हणजे शिकावं लागेल तुला असं म्हणायचंय मला. म्हणजे भाऊंना असं काही नाही वाटणार. हे बघ, भाऊंना काय वाटतं काय नाही हे तुम्हाला नको सांगूस. भाऊ माझे वडील आहेत, मी त्यांचा मुलगा आहे, त्यांना माहिती आहे त्यांना काय वाटतं, मला माहिती आहे त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं. सो लेट मी जस्ट ते काही असलं ना तरी मला माहितीये भाऊ तुझ्याबद्दल काय विचार करतात. आणि तू तू तुझी जबाबदारी नीट पेलणार आहेस हे त्यांना माहितीये. तू का उगाच घाबरतोय? झाले तुझे फ्री ऍडवाइसेस देऊन. प्लीज जाता मला आवरू दे. हो मी जाते, पण मला वाटलं तुला मदत हवी म्हणून मी आले. कसली मदत? कोणते कपडे घालायचे ते कळत नाहीये ना. तू मला मदत करणार आहेस फॅशन स्टायलिंग मध्ये? मी तुझा फॅशन सेन्स बघितलाय शिवा अवस्थेत असताना. नको थँक्यू. असू दे, मी राहायचे तसं राहू दे, पण तू मान्य कर हे की तू एकेकाळी बोलला होता की माझी स्टाईल तुला आवडते, मी खूप डॅशिंग राहते वगैरे वगैरे, हे तूच मला बोलला होता. झालं तुझं. हे बघ, मला याच्यावर आर्ग्युमेंट्स नाही करायच्या, पण जर तुला करायच्या असतील तर तू आरशासमोर उभी राहा आणि स्वतःशी आर्ग्युमेंट्स कर. बरं मी भांडते, ठीक आहे, माझी भांडते, पण महत्वाची मीटिंग आहे, जरा चांगले कपडे घालून जा. तू काही घालून गेलास तर भाऊ चिडतील हा. आणि मी मित्र म्हणून सांगायला आले तुला. उगाच का एवढा भाव खातोय? तोंडावर 12 वाजलेत ते दिसतंय. माझं ऐक, मी सांगते कोणते घालायचेत कपडे ते. सांग, पण एक काम कर, तिकडेच उभं राहा आणि सांग. हे बाई